नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. फक्त 500 ते 520 गुणांमध्ये महाराष्ट्रात सरकारी MBBS कॉलेज मिळू शकतं का? होय, अगदी मिळू शकतं. पण त्यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे योग्य कॉलेजची निवड आणि अचूक चॉईस फिलिंग. दरवर्षी शेकडो विद्यार्थी फक्त आणि फक्त चुकीच्या प्रेफरन्स फिलिंगमुळे आपल्या हक्काच्या सरकारी MBBS ची संधी गमावून बसतात. म्हणूनच आजपासून आपण सुरू करत आहोत एक विशेष महत्वपूर्ण मालिका, ज्याचं नाव आहे महाराष्ट्रातील कमी कट ऑफ असणारी सरकारी मेडिकल कॉलेजेस. या मालिकेच्या पहिल्या भागात आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचं आणि कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी गेम चेंजर ठरू शकणारं कॉलेज म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली. जर तुमचे गुण मुंबई, पुणे किंवा नागपूरच्या टॉप सरकारी कॉलेजेससाठी थोडे कमी पडत असतील तर अजिबात निराश होऊ नका. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणारा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना MBBS, BDS आणि संपूर्ण मेडिकल काउन्सिलिंग प्रक्रियेत अचूक मार्गदर्शन करत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली या कॉलेजची इत्थंभूत आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली हे महाराष्ट्र शासनाचे पूर्णपणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे आणि हे कॉलेज विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात स्थित आहे. या कॉलेजचा कॉलेज कोड आहे 1060. ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि त्या भागात सक्षम डॉक्टर्स तयार करणे हा या कॉलेजच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे. आज हे कॉलेज नीट UGच्या विद्यार्थ्यांसाठी कमी कट ऑफ मध्ये सरकारी MBBS मिळवण्याचा एक उत्तम आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून ओळखले जाते. हे पूर्णपणे सरकारी महाविद्यालय असल्यामुळे येथील शैक्षणिक आणि वार्षिक शुल्क खाजगी मेडिकल कॉलेजच्या तुलनेत अत्यंत कमी आहे आणि प्रवेशाच्या वेळी ऑल इंडिया कोटा तसेच स्टेट कोट्याच्या विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसारच शुल्क भरावे लागते. आता आपण वळूयात सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे गेल्या वर्षीचा क्लोजिंग कट ऑफ स्कोर काय होता आणि त्यानुसार तुमची चॉईस फिलिंग स्ट्रॅटेजी कशी असावी. ओपन कॅटेगरीचा क्लोजिंग स्कोअर 509 होता, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना 510 पेक्षा जास्त गुण आहेत त्यांनी हे कॉलेज सुरक्षित पर्याय म्हणून ठेवावे. तर 505 ते 509 दरम्यान गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढील राऊंड पर्यंत वाट पाहावी. EWS संवर्गात कट ऑफ बरेच खाली आलेला पाहायला मिळाला असून तो 488 वर बंद झाला होता. त्यामुळे 490 पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांना येथे खूप चांगली संधी आहे. OBC जनरल प्रवर्गाचा क्लोजिंग स्कोअर 505 इतका नोंदवला गेला होता. त्यामुळे ज्या OBC विद्यार्थ्यांना 505 ते 510च्या दरम्यान गुण आहेत त्यांनी प्रेफरन्स फॉर्म भरताना या कॉलेजला उच्च प्राधान्यक्रमात ठेवावे. ACBC संवर्गासाठी देखील हा कट ऑफ 504 वर क्लोज झाला होता. त्यामुळे 505 पेक्षा जास्त स्कोअर असणाऱ्या मराठा आरक्षणातील विद्यार्थ्यांसाठी हा एक मजबूत आणि सुरक्षित पर्याय ठरेल. अनुसूचित जाती म्हणजेच SC प्रवर्गाचा कट ऑफ 432 वर थांबला होता. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना 435 पेक्षा जास्त गुण आहेत त्यांनी सरकारी सीट मिळवण्यासाठी या कॉलेजचा आपल्या प्रेफरन्स लिस्ट मध्ये आवर्जून समावेश करावा. अनुसूचित जमाती म्हणजेच ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा कट ऑफ अतिशय कमी म्हणजे 342 गुणांवर आला होता. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना 345 ते 350 पेक्षा जास्त गुण आहेत त्यांच्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याचा हा एक सुवर्ण मार्ग आहे. विजय संवर्गातील विद्यार्थ्यांचा क्लोजिंग स्कोअर 477 नोंदवला गेला होता. त्यामुळे यंदा 480 पेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करताना हे कॉलेज सहजपणे मिळण्याची दाट शक्यता आहे. NTB प्रवर्गाचा कट ऑफ 450 गुणांवर क्लोज झाला होता. त्यामुळे 450 ते 455 दरम्यान गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित पर्याय म्हणून या कॉलेजचा विचार करायला हरकत नाही. NTC प्रवर्गाचा कट ऑफ इतर NT कॅटेगरीच्या तुलनेत नेहमीच थोडा जास्त असतो, जो 502 वर क्लोज झाला होता. त्यामुळे 505 पेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये उत्तम संधी आहे. NTD चा कट ऑफ जवळपास ओपन कॅटेगरीच्या जवळ म्हणजेच 508 वर थांबला होता. त्यामुळे 510च्या आसपास गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करताना खूप काळजीपूर्वक आणि हुशारीने या कॉलेजचा पर्याय निवडायचा आहे.
याशिवाय जे विद्यार्थी संरक्षण प्रवर्गातून म्हणजेच डिफेन्स कोट्यातून किंवा दिव्यांग कोट्यातून अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी या कॉलेजमध्ये स्वतंत्र राखीव जागा असतात आणि त्यांचा कट ऑफ त्यांच्या नेहमीच्या प्रवर्गापेक्षा खूपच कमी असतो. त्यामुळे कमी गुणांवरही येथे सरकारी MBBS मिळण्याची नामी संधी या उपप्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळते. मित्रांनो, या कॉलेजचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील क्लिनिकल एक्सपोजर. हे कॉलेज मोठ्या शासकीय रुग्णालयांशी संलग्न असल्याने येथे ग्रामीण आणि आदिवासी भागातील विविध प्रकारचे रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंटर्नशिप दरम्यान प्रत्यक्ष रुग्णांवर काम करण्याची आणि विविध आजारांचे प्रात्यक्षिक निदान करण्याची उत्तम संधी मिळते. हा प्रॅक्टिकल अनुभव तुम्हाला भविष्यात PG एंट्रन्स आणि तुमच्या वैद्यकीय प्रॅक्टिस मध्ये खूप फायदेशीर ठरेल. आमच्या काउन्सिलिंग अनुभवावरून आम्ही विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जर तुमचे स्वप्न फक्त सरकारी MBBS मिळवण्याचे असेल आणि बजेट कमी असेल तर GMC गडचिरोली हा तुमच्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की फक्त कमी कट ऑफ पाहून कॉलेज निवडून कॉलेजचे लोकेशन, तिथला सरकारी बॉन्ड, हॉस्टेलची सुविधा आणि तुमचे भविष्यातील ध्येय या सर्वांचा ताळमेळ लावूनच योग्य निर्णय घ्या. तर मित्रांनो, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली हे जरी कमी कट ऑफ असणारे कॉलेज असले तरी करिअरच्या आणि अनुभवाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. योग्य पद्धतीने चॉईस फिलिंग केल्यास अनेक विद्यार्थ्यांना येथे हक्काची सरकारी सीट मिळू शकते. या मालिकेच्या पुढच्या भागात आपण अशाच एका महत्वाच्या म्हणजे दुसऱ्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण कॉलेज कोड, सीट मॅट्रिक्स, कॅटेगरीनुसार कट ऑफ आणि सेफ स्कोअर यावर सविस्तर बोलणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर MMCC विरार या आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थी आणि पालकांपर्यंत नक्की शेअर करा. काउन्सिलिंग संदर्भात काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. चला तर मग भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.